नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. माझ्याकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. तुम्हाला तर माहिती की आज शिवजयंती म्हणून, पण मग आम्ही आतापर्यंत गाडीला झेंडा लावला नव्हता. तर चला म्हणलं पहिले गाडीला झेंडा लावून घेऊ. गाडीला झेंडा लावायचे तर मग समोर लावायचा की मागे लावायचं. म्हणलं मागच लावू, कसं आहे मागं चांगला दिसेल झेंडा. बरे आम्ही घातलेले कुर्ते कशी दिसू लागले कमेंट मध्ये सांगा बरं का एकदा, जमलं का नाही तर. पाय रोहित गाडीवर कसा चलडा, पडशील ना बाबा तिथून. ते खरं आहे की माणसांची उत्क्रांती माकडांपासूनच झालेली आहे, पण मग आता माकडांसारख्या उड्या मारण्यात काही अर्थ नाही ना. रिकामं काम, हातपाय जर फ्रॅक्चर झाला तर घर बसल्या उपाध्या नाही का. आपला झेंडा बघा किती भारी फडकू लागलाय, तर क्रांती चौकातला माहोल बघा किती भारी झालेला आहे. तर आम्ही इथं पोहोचल्या पहिले महाराजांचे दर्शन घेऊन घेतले. म्हणलं कसं आहे नंतर गर्दी झाली तर दर्शन घेता येणार नाही. आपले पोरं कसं आहे जिथं डीजे दिसला तिथं नाचायला चालू होत्यात. आमच्याजवळ हे न्यूज चॅनलवाले आले आणि म्हणाले, सर तुम्ही 2-4 शब्द कॅमेऱ्यात काही बोलू शकता का. म्हणलं येस ऑफकोर्स वाय नॉट. आता सध्या तर हिवाळा चालू आहे, पण मग उन्हाळ्यासारखं ऊन लागू लागलंय. आम्ही माणसं आहे 2, पण मग आमच्याकडे रुमाल एकच होता. विनयला म्हणलं बाबा आपण दोघात एक करू, तुम्ही पण जास्त उन्हात फिरू नका बरं का. आम्ही संध्याकाळच्या वेळी परत क्रांती चौकात आलो. म्हणलं बघू काय चालू आहे माहोल. तर इकडं माहोल तर खूप भारी चालू आहे, सगळ्याचं मस्त नाचणं चालू आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला महाराज दिसले का. नाही दिसले, आता बघा. दिसले का आता. दिसले तर दर्शन घ्या तुम्ही पण, आणि जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या.